जय भीम, जय संविधान, जय भीम, जय भीम सर्वांना जय जय भीम दादा. दादा. जय भीम, जय भीम. बोल ना. काय झालं? काय म्हणलास? सॉरी. कुठे म्हटलं दादा, कुठे? आता बसलोय जरा निवांत, पाऊस पडतोय, गुडघे एवढं पाणी झाले सगळीकडे. मग आता बोललो चला थोडस, जरा लय दिवस झाले ना व्हिडिओ ना लाईव्ह, मग बोललो जरा थोडस आज गप्पा माराव्या सर्वांसोबत की काय चाललंय काय नाही चाललंय. तुम्हाला काय काय हा बऱ्याच गोष्टी म्हटलं दादा. पाठवल्या दादा. काय? जय भीम भाऊ, अरे जय दादा, भीम. असा विषय अनिकेत झाला दादा होता. जय भीम. हा. ऐक ना, असा विषय झाला होता की ना, एक जणांनी कमेंटवर टाकलेलं होतं की तुम्ही राशनचं खाता नाही का, तर मग हा त्यावेळेस म्हणायचं. मी अरे त्यांना रिप्लाय अरे दिला. असंच म्हणायचं की हो दादा, आम्ही राशनच खातो कारण की तो आम्हाला हक्क भेटलाय. आणि तो काय तुझ्या बापाने नाही दिला म्हणाव, तुझ्या त्या खासदार आमदार किंवा तुझ्या त्या पाटलांनी आम्हाला नाही दिला म्हणाव दादा तो आम्हाला हक्क, तो आमच्या बाबासाहेबांनी दिलाय. तर राशन खातो ना आम्ही बाबा, हा, तुला काय प्रॉब्लेम आहे का म्हणाव. आम्ही बरोबर आहे, राशनचं बरोबर किलोनी खातो, तुम्ही पोत्यानी खाता, फक्त फरक असा आहे म्हणाव. बरोबर आहे, बरोबर आहे. नाही आणि नाही, आम्ही तसा विषय झाला, पण हा. त्याच्यानंतर आहे ना त्याला मी रिप्लाय दिला नाही का, की खातोय बा मी पण राशनचं खातो, पण तुझ्याकडे पण राशन कार्ड असेल ना, असा रिप्लाय दिला. त्याच्यानंतर त्याची माझी कॉन्ट्रोवर्सी झाली. बरं कॉन्ट्रोवर्सी बरं, सोड, झाल्यानंतर जाऊ ना दे, सोड त्याने ते असल्या विषय सोडत दे, ते काही नाही, ते लहान पोराची विषय. असल्या विषयामध्ये काही मला मजा नाहीये. दुसरं काहीतरी बोल की ज्या गोष्टीतून आपल्या समाजाला काहीतरी चांगलं भेटलं पाहिजे, तुला काहीतरी चांगलं भेटलं पाहिजे, जे तुला माहित नाही अशा गोष्टी सांग, आपण त्याच्यावर बोलू. हे काय राशन बिशन, काय राशन त्याच्या आईला आपल्यापेक्षा जास्त त्यांची लाईन असती. आपण 1 करोड आहे, ते 5 करोड हा, ते तर आहेत. आता आहे, राशन घ्यायला जास्त कोण असेल, ते विचार तर आहे. करायसारखी गोष्ट आहे साध्या सिंपल भाषेमध्ये. 100%, हा? 100%, ते तर जो आहेच. पण कोणी म्हणतो तुम्ही राशनचं 100%. खाता, तुझ्या आईला, तुझ्या आई बाप बघ बाबा, लाईनला आमच्या आधी असतात जाऊन बसलेले, आणि राशनीचे दुकान सुद्धा तुमच्याच बापाचे आहेत. म्हणजे विचार कर राशनचं कोण ते खात तर असेल. आहेच. 100% दादा, 100%. यातल्या गोष्टीवर जर तिथं कोण गोष्ट डिबेट आहे. करत असेल ना, तर त्याला डायरेक्ट सरळ सरळ सांगायचं, बाबा हा बाबा आम्ही खातो राशनचं, तुला काय प्रॉब्लेम आहे का, दे तुझं बी राशन बाबा म्हणावं आम्हाला, आम्ही ते पण आणतो, काय प्रॉब्लेम आहे, आम्हाला काय प्रॉब्लेम नाहीये. 100%. राशन म्हणजे काय काय विषय त्याच्या नाही, आईला, काय ते काही विषय एवढं नाही. एवढं टाकून दिलेलं जेवण नाही बाबा, ते अन्न आहे. तेच अन्न खाऊन आपली लोक अन्न आहे ते, हो आज हो, अन्न आहे, एमपीएससी अन्न युपीएससी आहे. देऊन क्लास 1 अधिकारी झालेत दादा. माझ्या घरात तर झालेत बाबा. झाले. जर 100%, 100%. याला नावं ठेवण्याला काय अर्थ नाहीये. ते म्हणतात ना, घे राशन कर भाषण. अरे बॉस, भाषण करण्याचा तर अधिकार भेटला त्या वाटतं. राशनामुळे, आम्हाला अजून काय अधिकार पाहिजे. आहे तो. 100% हा? सहमत आहे आपण या गोष्टीशी. अधिकार आहे तो, आपण समोरच्या युजच माणसं, करणार ना. समोरचा माणूस तुला हिनवतोय, अरे तू कशाला हिनवतो. हो. अरे तू उलट त्याला म्हणलं पाहिजे हिनवायचा नाही भाऊ विषय की झाला. आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा. 100% अभिमान आहे आपल्याला. पण विषय असा झाला की मला त्याला एक्सपोज करायचं होतं नाही का, तो खूप वाईट वाईट बोलला. कॉलिंग नाही का, कॉलवर आपल्या जातीविषयी खूप खूप वाईट बोलला नाही का. त्यांनी खूप खालच्या पातळीची टीका केली, म्हणे तुमची माणसं असे तसे येते, वॉचमॅनगिरी करताना असं काय. म्हटलं करता, पण ते हे हक्काचे बघ, राहतात ना. हे बघ तुमची दादा, ऑन. हे बघ, सोडून दे रे. मी तुला बोललो ना, अशा गोष्टीवर बोलण्यात काहीच हार म्हणजे काय बोलत, काही मुद्दाच नाही. हा मुद्दाच नाहीये. हा हा, आणि ते तर आहे. जर हा, असे ते तर असे आहे. मुद्दे नसतात, त्या मुद्द्यावर बोलण्याला अर्थ आहे का मला सांग. बरोबर आहे, ठीक आहे, समजतंय मला तुझं पण. ओके. मॅडम जय नाही भीम. नाही, विषय होता. बोला बोला, काय म्हणताय. बोल तू दादा, त्यांचं जरा ते चालू आहे ते. हा, अच्छा. हा, म्हटलं ग्रुपला ऍड कर दादा मला, मी नंबर हे नक्कीच करतो नक्कीच तुला. नक्कीच. मला हे बघ ना दादा, मला 100%. कसं, मला अशी लोक पाहिजे ना जे खरंच समाजासाठी काम करत असते, ते ज्यांचं खरं खरंच तन मन काय म्हणतात, तनानी मनानी धनानी सगळेजण समाजासाठी काय ते करणार असतील, अशी लोक पाहिजे. 100%. त्याचं तन दादा हे वेगळीकडं, बघ. त्याचं धन वेगळीकडं, त्याचं मन वेगळीकडं, अशी लोक नकोय आपल्याला. नाही नाही, असा विषय नाही आपल्याकडे दादा. बघ, हा जो श्वास आहे ना, हा फक्त बाबासाहेबांची देण आहे आपल्याला. काय त्यासाठी आपण 100% शेवटपर्यंत लढायला तयार आहे, आणि हा. 100% लढू आपण, आणि अरे सोबत लढा लढू अरे सगळ्या. काय अनिकेत इंगळे, तू ते सिम्बॉल पाठवतोय मला, तू समोर असताना तू तोंड फोडलं असतं मी. पण आता कसं आहे, मी तुला ते नुसतं ह्या सोशल मीडियावर रिॲक्ट होतो तुझ्यावर, आणि जर तुझा पत्ता बित्ता मी शोधून जर तुझ्यावर रिॲक्ट झालो ना दादा, तू जिंदगीमध्ये परत कधीच आमच्या समाजामधल्या लोकांच्या लाईव्हलाच येणार नाही. एकतर तू माझ्या लाईव्हला आला, इथं तुला जयभीम घालणं बंधनकारक आहे, कारण की बाबा हे आम्ही आमच्या समाजासाठी लाईव्ह घेत असतो. हे तर तू येऊन काहीतरी कमेंट करतो. आणि जर तुला एक सांगतो दादा, मी एकतर कुणाच्या नादी लागत नाही, आणि जर मी एखाद्याच्या नादी लागलो तर त्याची पार 12 बाजूला बी सोडत नाही. तर त्याच्यामुळे कशाला उगाच आपलं स्वतःचं आयुष्य खराब करता. मला कमेंट करण्यानी, शिवाय देण्यानी मला काही फरक पडणार नाही, पण त्याच कमेंट किंवा त्याच
शिव्या तुझ्यासाठी जर परत यूज झाल्या तर भाऊ तुला वाईट वाटेल किंवा तुझं आयुष्य खराब होईल, त्याचा तू विचार कर. मला काही फरक पडत नाही, मला कुणी शिव्या दिले नाही किंवा मला कुणी धमकी दिले नाही, मला काहीच फरक पडत नाही. पण त्याला नंतर एवढा फरक पडतो की भाई त्याला घरातनं बाहेर निघताना सुद्धा 10 वेळा विचार करावा लागेल की आपण नादी कोणाच्या लागलो. त्याच्यामुळे माझ्या नादी लागणाऱ्यांनी फक्त हा विचार करावा की भाऊ आपलं आयुष्य आहे, मी माझं आयुष्य सोडून दिले समाजासाठी. बरेच लोक मला म्हणतात की यार तुला भीती वाटत नाही का? मला नाही वाटत भीती, कारण की मी समाजासाठी, माझ्या घरच्यांनी मला सांगितलंय एक गेला तर फरक नाही पडत, मी समाजासाठी भाऊ. मी माझ्या भावांना सुद्धा सांगितलंय की भाऊ काय झालं तरी टेन्शन घ्यायचं नाही, तुम लोक सांभाळलो बाकी का, आपण आहे ना समाजासाठी. त्याच्यामुळं मला जो पण माणूस नडतो ना त्यांनी हा विचार करावा की भाऊ स्वतःच काय होईल, माझं काय होईल, आणि कधीच विचार करू नये. माझं जे पण होईल ते समाजासाठी होईल. लढेंगे भी और जितेंगे भी. हा बोल दादा, तू कंटिन्यू कर तुझं. हा म्हटलं दादा, श्वास सुद्धा बाबासाहेबांमुळे आपला, त्यामुळे समाजासाठी तर करणं आपलं कर्तव्य आहे. म्हणजे एकदम लास्ट पर्यंत, शेवटपर्यंत, जोपर्यंत श्वास आहे ना तोपर्यंत करणारच आपण, आणि ते केलं पाहिजे. अरे प्रत्येक इथं जो अरे मला सांग, लोकांनी फक्त बाबासाहेबाच्या नावासाठी जीव दिलाय राव. तेच ना, 100%. खूप म्हणजे नाही का, लोकांनी असं बाबासाहेबांसाठी जीव दिलेला आहे, पण आपले अरे लोक इतके तुम्हाला गद्दार आहे तरी ना मी काही. सांगतोय की जीव नका देऊ म्हणतोय मी, तर तुम्हाला असं म्हणतो का जीव द्या बाबासाहेबांसाठी? जीव नका देऊ तुम्ही, तुमचा फक्त ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्या, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्या, ज्याच्याकडे काहीतरी पॉवर आहे त्यांनी ती पॉवर द्या आम्हाला, त्या पॉवरनी काहीतरी होईल आपल्याला. मी 100%. कुणाला हे म्हणत तेच नाहीये की बाबा संघटित तुम्ही समाजासाठी या आणि जीव द्या, बिलकुल नाही भावांनो. तुम्ही फक्त समाजासाठी तुमच्याकडे जी गोष्ट आहे ती गोष्ट तुम्ही द्या. त्या गोष्टीने काय होईल माहिती का, समाजामध्ये परिवर्तन निर्माण होईल, समाजामध्ये एक काय बोलते आदर निर्माण होईल की बाबा हा माणूस समाजासाठी काहीतरी देऊ शकतो, काहीतरी करू शकतो. मला जे वाटतं ते देतोय. मला वाटतं आज समाजाला वेळ द्यावा, मी माझा अनमोल वेळ देतोय मी आज समाजाला. 100%. आणि माझ्या त्या वेळातून भाऊ मला सांग, माझ्या ह्या वेळातून मी समाजातच बोलतो ना, की मी माझ्या घरच्यांचं बोलतो. नाही 100%. माझ्या समाजातच बोलतो भाऊ. प्रत्येक व्हिडिओ मधनं तुम्हाला एकच कळेल की मी काही ना काहीतरी मेसेज दिलाय समाजाला. मेसेज देतो. हो, एवढं काम जर मी बरोबर. समाजासाठी करतोय तर समाजातल्या लोकांचं बी काम आहे ना की बाबा मी कुठल्या तरी पद्धतीने, कुठल्या तरी गोष्टीने मी समाजासाठी पुढे आलो पाहिजे. 100% नाहीतर बरोबर. लोकांचं एकच प्रत्येकाचं म्हणणं, कर्तव्य अरे आम्ही केलं कशाला पाहिजे. काय द्यायचं, आम्ही कशाला काय करायचं, हालच करू दे. अरे तुम्ही मग निर्लज्ज नालायक लोक आहे तुम्ही जर बघायची भूमिका हो, घेता, 100%. फक्त बघायची भूमिका घेणारा माणूस त्यांनी मेलं तरी चालेल, काय फायदा नाही तुमचा समाजामध्ये, म्हणजे समाज म्हणून जगण्याचा काय अधिकार नाही तुम्हाला. अरे ज्या बाबासाहेबांनी काहीच तुम्हाला आज अर्थ नाही. माणसामध्ये आणलं, मान सन्मान दिला, आज तुम्हाला आयुष्य आराम दिले, सगळ्याला दिले, मला दिले म्हणजे काय मी काय विसरलो असं नाहीये भाऊ. माझं तर असं तन मन जळतं माझं की आपण किती नालायक लोक आहे, समाजासाठी काहीच करू शकलो नाही आजपर्यंत. आपण एक आमदार, एक खासदार करू 100%. शकलो नाही. मी तर हा विचार करतो की राव आजपर्यंत आपल्या समाजाचं जर एवढं पर्सेंटेज आहे 13% आपण महाराष्ट्रामध्ये, आणि 13%चे 3% बी आमदार नाहीत आपले. अरे लाजा वाटल्या पाहिजे आपल्याला की आपण करतोय काय महाराष्ट्रामध्ये. बरोबर आहे. बरोबर. 100%. कुठली हे क्रांती बोलणं म्हणजे घडवली? ना एकदम जे नेते बरोबर आहे, होते एकदम आधीचे, बरोबर. यांनी कुठली क्रांती घडवली? यांनी गटतट निर्माण केली, यांनी हा पक्ष, त्यांनी तो पक्ष. अरे त्या पक्षातले सुद्धा नगरसेवक आणि आमदार नाहीत, भले पक्ष पण काढले, आमदार ठीक आहे. मला काय म्हणायचं, पक्ष काढले ठीक आहे बाबा, तू एखाद्या पक्ष काढला, तुझी ताकद आहे, तू दाखवली. अरे तुझ्या ताकदीने तू आमदार पण नाही ना पार्लमेंटमध्ये, की बाबा तू आमदार झालाय पार्लमेंटमध्ये गेला समाजासाठी लढलाय, असा बी माणूस नाही कोण. नाही कोणीच नाही. मग कशाच फक्त तुम्ही फक्त बाबाच्या नावावर राजकारण करतं, बाबाच्या नावावर राजकारण करतं सगळे, नाही बाबासाहेबांची ताकद वाटून घेतली फक्त, बाकी काही नाही केलं. भीम के लगते जिगर, काहीच आधे नाही इधर केलं. आधे हो. उधर. 100%. काही नाही. आता तरुणांना मी एक सांगाल की भावांनो, जर तुम्हाला वाटतं की बाबा मला नेतृत्व नाही पाहिजे, मी आताही सांगतो मला नेतृत्व नाही पाहिजे, मला तुम्हाला नेतृत्व द्यायचंय. जर तुला असं वाटतं की बाबा मी येणाऱ्या काळासाठी समाजासाठी काहीतरी बनू शकतो, तू स्वतः, मी तुला बनवतो दादा, तू माझ्या सोबत आहे, तू सोबत आहे माझ्या, मी तुला बनवतो. तू भले 100%. भले मी स्वप्न दाखवत असेल, लोकांना वाटतं की बाबा हे बोलतोय नुसता काय करणार नाही, बरे भाऊ मी बोलतोय तरी करायची धम्मत, मला माहिती ना ते होईल नाही होईल, मी पॉझिटिव्ह आहे ना त्या गोष्टीसाठी. मला माहिती नाही येणाऱ्या काळामध्ये मी माझ्या तरुण भावांना, लहान भावांना मी माझ्या कुठेतरी घेऊन जाईल, शिखरावर घेऊन जाईल. अरे पण तुम्ही पेशंट नका सोडू ना स्वतःचे, तुम्ही जे करतोय मला करू द्या ना, मी केल्यानंतर ना तुम्हाला फळं नाही दिली तर बोला ना. आणि फळं बरोबर. माझ्यासाठी नाही, ते तुमच्या पिढीसाठी, उद्या तुमच्या मुलांसाठी. हे का मी माझ्यासाठी नाही लढत आहे, माझ्यासाठी लढायचं असतं तर राव मी काँग्रेसमध्ये आता जाईल, मला काँग्रेस पैसा पण देईल, मानपान पण देईल, सन्मान पण देईल, डायरेक्ट घेईल पण मला. त्यांना काय चांगला माणूस मला सांग, कुठल्या पक्षाला जर चांगला माणूस भेटतोय तर त्यांना का नकोय? मी बीजेपी मध्ये जाईल, मला काय माझा काय दुश्मन नाहीये ना बीजेपी वाला ना काँग्रेसवाला, माझा काय दुश्मन नाहीये.
पण माझं हे मत आहे की बाबा मला समाजासाठी काहीतरी करायचंय, मला ते निळ्या झेंड्यासाठी काहीतरी करायचंय, तुमच्या आमच्यासाठी काहीतरी करायचं म्हणून मी करतो एवढी धावपळ. नाहीतर लोकांना असं वाटत असेल की अरे हा पैसा कमवायला आला, अरे बाबा असं बी तसं बी मी एखाद्या पक्षात गेलो तर मला नाही तेवढा पैसा भेटेल. 100% बरोबर आहे, एकदम सहमत आहे. अरे कारण या की तर ना, गोष्टी, आपल्या तरुणांना समजलं पाहिजे. आपल्या अरे तरुणांना समजलं पाहिजे. आपल्या बोल लोकांना दादा. जर एवढं कळलं असतं तर आपल्या लोकांनी आता आपले आमदार खासदार नसते पाठवले का पार्लमेंट मध्ये? 100% पाठवले असते. पण त्यांना राजकारण करायचंय ते बाबासाहेबांच्या नावावर. त्यांना बाबासाहेब राजकारणासाठी पाहिजे, बाकी कोणत्याही गोष्टीसाठी त्यांना बाबासाहेब पाहिजे नाही. फक्त राजकारण करायचं त्यांच्या नावावर. हे चुकीचं आहे ना, हे चुकीचं आहे ना. आपल्याला परिवर्तनवादी, आपल्याला समाज घडवावा लागेल, एक चांगला समाज घडवणं आपलं काम आहे, तरुणांचं काम आहे. मी म्हणतो तरुणांनी सोबत या ना माझ्या, कशाला तुम्ही ह्याच्या त्याच्या पाठीमागे लागले, ह्याच्या त्याच्याकडे कशाला जाताय? बाबा तरुणांनी तरुणाजवळ तरी या, बाकीचं सोडून द्या. नेत्याच्या पाठीमागे पळू नका, कुठल्या पक्षाच्या पाठीमागे पळू नका. नाही तर तू येशील म्हणशील दादा हा निळा झेंडा घेतलेला पक्ष आहे, दादा आपण तिथं काम बिलकुल नाही करायचं काम. कोणत्याच पक्षाचं काम नाही करायचं. कारण की हे बघ दादा, जर तोपर्यंत तुमचे पाय मजबूत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलंच वजन घेऊ शकत नाही. घेऊ शकत नाही. हो बरोबर. तुमच्याकडे मला सांग असं एक संघटन आहे का ज्या संघटनेच्या नावाखाली तुमचा एक आमदार निवडून येईल? फक्त एक आमदाराची गोष्ट करतो मी, बाकीचे ते गेले खड्ड्यामध्ये. नाही येऊ शकत. नाही, मग संघटनच नाही असं ना. मग कशाला मग आपल्याला पक्ष पाहिजे ना? काय पक्षाचा नुसतं निळा झेंडा गाडीला लावून नुसतं बोंबलत फिरण्याला काय अर्थ आहे का? तो माणूस जिंदगीमध्ये कधी निवडून येऊ शकत नाही आणि नुसतं निळा झेंडा लावायचा आणि म्हणायचं हम भीम के लगते जिगर आधे इधर आणि आधे उधर. काय कामाचं नाही ते, काहीच काम. असं नका करू. माझ्या तरुण भावांना मी एकच सांगेल, चांगल्या माणसासोबत या, संघटन बनवा. आधी संघटन बनवू, नंतर आपण बाकीच्या गोष्टी करू. नंतर आपण पक्षात जाऊ, पक्ष स्थापन करू. पक्ष स्थापन नाही करता आलं तरी आपली लोक निवडून देऊ, दुसऱ्या पक्षात जाऊ द्या लोकांना. शेवटी आपल्याला आपला माणूस पाठवायचा आहे पार्लमेंट मध्ये. आता जय भीम. बरोबर, 100% बरोबर. माझ्याकडं पुढचं विजन आहे, मिशन आहे, गोल आहे माझ्याकडे, सगळ्या गोष्टी आहेत माझ्याकडे. फक्त मला तशी लोक पाहिजे, मला की बाबा हा माणूस मला भेटला पाहिजे, या माणसाने मला काहीतरी म्हणजे मी ऑलरेडी मार्ग दाखवल, पण मला तशी लोक ते भेटली पाहिजे. भेटले पाहिजे. हो, सपोर्ट असल्याशिवाय माणसाला पुढे जाता येणार नाही ना एवढं. आणि सगळ्यांची साथ पाहिजे, तरुणांची संघटन काय फुकट चालतं का? लोक येतात म्हणतात अरे नुसतं संघटन आहे. अरे संघटन चालवण्यासाठी बाबा लाखो करोड रुपये लागतात, काय फुकट चालतं का संघटन? 100%. इथनं जर दिल्लीला जायचं म्हणलं, दिल्लीचं 1 लाख रुपये तिकीट आहे एका दिवसाचं. ते तर आहे. 1 लाख रुपये तिकीट नुसतं जायचं यायचं, 1 लाख 2 लाख असे गेले, खर्च झाला, तिथं राहणं खाणं झालं संघटनेतल्या लोकांचं, सगळ्या गोष्टी आल्या दादा. या गोष्टीचा अभ्यास करून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आपल्या समाजामध्ये. मला काय म्हणायचंय, आजपर्यंत जी लोक भेटली ना मला, ती फक्त त्यांचा मेंदू मोठा आणि त्यांचे विचार छोटे अशी लोक भेटले. म्हणजे मी काय झालं, अशा बावळट लोकांच्या नादी लागून नाही का, स्वतःचे विचार असलेल्या लोकांना सांगायला लागलो की ज्यांचे लायकी पण नाही त्यांची, की त्यांना मी सांगू शकतो. म्हणजे जे मोठे, म्हणजे जेवढा माणूस कर्तृत्ववान असतो ना, म्हणजे तेवढा माणसाला सांगणारे लोक पण तेवढे चांगले भेटले पाहिजे. लहान पोराच्या समोर जाऊन काय सांगायचं, म्हणजे ते असं झालं सापासमोर जाऊन पिप्पाणी वाजवली, काहीच कामाचं नाही ते. आणि त्या सापाला काय करणार आहे? तो थोडी ना काय करणार, नुसतं ते असं नाचणार इकडून तिकडून इकडे, त्याला काही घेणं देणं पण नाही. नुसतं ते काय म्हणणार, भाऊ माझं समाजावर प्रेम आहे. अरे कशाचं समाजावर प्रेम? तुला अक्कलच नाही आणि तू म्हणतोय माझं समाजावर प्रेम. काय कामाचं नाही ते प्रेम. बरोबर. असे बरेच लोक, बऱ्याच गोष्टी मी अनुभवल्यात आता सध्या. पण त्याच्यातून एक गोष्ट शिकलो मी, की भरोसा कोणावर ठेवायचा आणि कोणावर नाही ठेवायचा, एवढी तर गोष्ट ह्याच्यातून मला कळली. 100% कसं असतं, शिकावं लागतं माणसाला. फक्त एवढंच की अशा लोकांनी मी सावध राहायला पाहिजे, की आपण आता सावध राहणं किती गरजेचं त्या लोकांना कळलं पाहिजे. जे समाजासोबत असं करतात ना, त्या लोकांनी सावध राहणं लय गरजेचं असतं. कधी कसं असतं, कधी काय होईल सांगता येत नाही. सांगता येत नाही. वीज कधी कुठून कोसळला सांगता येत नाही. काय शेवटी निसर्ग आहे, तो कधीही पडतोय. हो ते तर आहे. असं असतं. मी पण याच ह्याच्यामध्ये, की जे लोक नादी लागले ना, त्यांचा नाद पूर्ण करणं ही आपली जिम्मेदारी असते. माझी जिम्मेदारी आहे ना, मी खूप चांगल्या पद्धतीने निभावतो. फक्त एवढंच की कसं असतं, मी कुठल्या बी गोष्टीचं पेशंट ठेवतो. मला माहितीये कसं काय करायचं, कुठं करायचं, मला माहितीये सगळ्या गोष्टी. अरे बाबा, आपल्या तरुणांना काय सांगू, आपल्या तरुणांना काही समजत नाही. पण एवढं की ज्यावेळेस समजेल त्यावेळेस समजेल.
समजेल. हो 100% सतर्क चालेल. राहायचं. हो दादा, सतर्क आधी राहायचं. आधी स्वतःला प्रबळ बनवायला लागेल तरुणांना आपल्या. तेव्हा जाऊन हम्म. कुठेतरी चळवळ चालेल. 100% अशी नुसती चालेल. चळवळ चळवळ म्हणून नाही जमत रे. चळवळ चालवणारी लोक पाहिजे तुम्हाला. नुसती चळवळ म्हणून चालते का? पाहिजे. हा मग तेच अरे ना फुले मग. शाहू आंबेडकर तेच ना सांगता आले मग. पाहिजे ना आपल्याला. फुले म्हणजे सांगता काय, आले शाहू म्हणजे पाहिजे. काय हो. आणि बाबासाहेब म्हणजे काय. आता मला सांग, काय मला सांग, हे तिघांची नावं काय घेतली जाते तुला माहिती का? तुलाही माहित नसेल कधीच. नुसतं तुला माहिती नुसती चळवळ चळवळ चळवळ. मला सांग बरं, तिघांची नावं काय गुरु घेतात? गुरु फुले शाहू आंबेडकर म्हणजे गुरु होते एकमेकांचे असं काहीतरी. हे झालं, हे ह्याला इथंच म्हणतात की आपला अभ्यास कमी. महात्मा हा ज्योतिराव फुले तेच. होते, थोडाफार त्यांनी सत्यशुद्ध नावाची चळवळ चालू केली. सत्य. सत्य शोधणारी चळवळ. हो हो. जे सत्यशोधक हा. शाहू महाराज मग ते होते, वाचलं नाही, शाहू गुलामगिरी महाराज वाचली होते, नाही. शाहू महाराज होते. हा. शाहू महाराजांनी एक लोकांसाठी, एक म्हणजे काय, एक आरक्षणासाठी किंवा त्यांच्या हक्कासाठी, न्याय आरक्षण हक्कासाठी त्यांनी म्हणजे एक चळवळ चालू केली. चळवळ चालू केली. हा हा त्यांना समज. त्यांना लोकराजे म्हणलं जातं. कोणाला? छत्रपती राजे शाहू म्हणते हा महाराजांना. लोक. म्हणजे त्यांची एक मुवमेंट चालू झाली. आणि त्याच्यानंतर ना चळवळ बाबासाहेबांनी समता, न्याय आणि बंधुत्व नावाचं चळवळ चालू केली. चालू चळवळी, ह्या केली. चळवळी म्हणतोय. आणि ह्या ज्या तिन्ही चळवळी, तिघा लोकांनी वेगवेगळ्या चळवळी चालू केल्या. आणि ह्या चळवळीतून आपण लोकांनी त्या तिघांचा आदर्श घेतला. आणि म्हणून ह्या लोकांना आपण फुले शाहू आंबेडकरवाद म्हणतो. फुले शाहू आंबेडकर हो. ओके आता हे समजलं. काही म्हणतात राव, त्यांचे विचार एक आहे, काय 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 पण राव, काही पण नका सांगत जाऊ राव. तुम्ही बी थोडासा अभ्यास करत जावा. ह्या गोष्टी असतात. या तिघांनी चळवळी चालू केल्या, वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या चळवळी, ज्या समाजासाठी प्रेरणादायक होत्या, ज्यांच्यातून समाजाला काही ना काही बोध भेटला. आणि त्या समाजाच्या चळवळीतून कुठेतरी आज नाही का एक असा एकोपा निर्माण झाला, ज्या चळवळीच्या माध्यमातून उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये 206 आमदार तयार झाले. तिथं निळा झेंडा घेऊन लोक प्रस्थापित झाले. पण आमच्या महाराष्ट्रामध्ये त्या चळवळी लोकांना कळल्या नाही. आमच्या महाराष्ट्रामध्ये चळवळीच्या नावाखाली वळवळ केली जाते. त्यांना चळवळच कळत नाही. आणि ते लोक मला सांगतात चळवळ म्हणजे काय. अरे दादांनो, मी 15 वर्ष चळवळ रस्त्यावर केलीये. आणि नंतर आता हे 5-6 वर्ष झाले असेल, ते 7-8 वर्ष झाले असेल की सोशल मीडियाच्या माध्यमातून मी थोडंसं सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे. नाहीतर रस्त्यावरचा संघर्ष, ज्या लोकांचा जन्म पण झाला नसेल ना, चड्डी मधली गँग असेल ना आताची, जे सांगते ना की चळवळ आणि वळवळ काय असते, तुम्हाला माहित पण नसेल बाबांनो. मी लई ह्या गोष्टी करून बसलोय. मग आपलं भारत बंद असेल किंवा छोट्या छोट्या गोष्टी असतील, किंवा 3 मार्च, काय 3 एप्रिल असेल, 3 जानेवारी असेल, असंख्य गोष्टीमध्ये मी सहभाग घेतलेला आहे. मी काय बोलतात, पॅन्थरच्या मुवमेंटमध्ये भाग घेतलेला आहे. मी बीएसपीच्या कॅडरमध्ये भाग घेतलेला आहे. मी बामसेफच्या कितीतरी गोष्टींमध्ये, म्हणजे त्यांचे लेक्चर वगैरे त्याच्यामध्ये गेलेलो आहे स्वतः. त्याच्यानंतर काय बोलतात, छत्रपती संभाजी महाराजांची संघटना होती, संभाजी ब्रिगेड, त्याच्यामध्ये मी काम केलेलं आहे. मी काय असं आज नाहीये की मी उठलोय लगेच आलोय मी संघटन चालू केले असं एखादं नाव टाकून. असं नाही माझ्या भावांनो. मी ऑलरेडी लय घासली आहे माझ्या आयुष्यातली. आणि मी ते काय बोलतात, स्वतः झिजलोय. त्याच्यानंतर विचार केला की बाबा आपण सुद्धा काहीतरी युनिक करू शकतो. तरुण पोरांना आपण मार्गदर्शन करू शकतो. समाजाला एक नवीन दशा आणि दिशा दाखवू शकतो. कारण की जी लोक काहीच करत नाही, नुसतं म्हणतात फेक आयडी बाबासाहेबाला शिवाय दिल्या. अरे सापडतो ना तो व्यक्ती. प्रयत्न केला का तुम्ही काही त्याला पकडायचा? नाही केला. हा देतोय शिव्या, बाबासाहेबांना देऊ दे. अरे बाबा, त्याच गोष्टीला मी कुठंतरी एक पॉझिटिव्ह थिंकिंग घेऊन त्या लोकांना पकडायला चालू केलं. हा तिथं पोलिसांवर प्रेशर केला मी की साहेब नाही, मला हा माणूस पाहिजेनच. मला शिवी दिली आहे नी, हा माणूस मला पाहिजेनच. अरे ज्यावेळेस मी सरांना, त्या पोलिसांसंग अरे मला पोलिस थांबवत नव्हते आधीच्या काळामध्ये. कारण की काय माहिती का, त्यावेळेस काय माझं डिग्री नव्हती ना, काय नव्हतं त्या काळात, मला काय पोलिस ओळखत नव्हते. पण जसं मी नेहमीच जाणं, नेहमीच सरांसंग म्हणजे पोलिसांसंग बोलणं, अधिकारी बदलायला लागले. हा अधिकारी येतो, कधी तो अधिकारी येतो. अरे बाबा, लय संघर्ष केलाय रे. तेव्हा कुठं आज ह्या पोझिशनला आहे मी. कोणतीच गोष्ट अशी फुकट भेटत नाही दादा. कोणतीच गोष्ट फुकट नाही भेटत. खूप संघर्ष करावा लागतो. त्याच्यामध्ये माझ्या घरच्यांनी मला कितीतरी वेळा त्रास दिला. घरच्यांनी सुद्धा त्रास दिला. घरचे काय म्हणायचे, अरे कशाला तू नाहीत असल्या फंड्यामध्ये पडतो, काय घेणे देणं, हे काय तुझं काम आहे का, तू शिकलेला आहे, एज्युकेट आहे, तू तुझं काम कर, काम धंदे बघ, कशाला ह्या गोष्टीच्या नादी लागतो. पण मी विचार केला, जर बाबासाहेबांनी पण हाच विचार केला असता तर आज आपली कंडिशन काय असते. काय असती 100%. मग जर बाबासाहेबांनी समाजासाठी एवढं दिलं, आज मी माझ्या घरच्यांना बी ते सांगतो की बाबासाहेबांमुळे आज जे माझं वैभव आहे, किंवा मी एवढ्या ठिकाणी कुठे बी जातो, काही करतो, ते सगळं बाबासाहेबांची देण आहे.
तर माझं फक्त एकच म्हणणं आहे की यार तुम्ही फक्त बाबासाहेबाला तरी माना राव, की ज्या बाबासाहेबांनी आपल्याला त्या गुलामीतून मुक्त केलं. आज बाबासाहेबांनी आपल्याला माणसामध्ये आणलं. आज बाबासाहेबांनी आपल्यासाठी एवढा संघर्ष केला. अरे त्यांच्या संघर्षाला तर लाजलो पाहिजे ना आपण, की अरे ज्या ज्या समाजाला, ज्या SC ST आणि OBC समाजाला कुणी पाणी देत नव्हतं, पाणी. पाणी हो हा? खरी आज सत्य आज परिस्थिती. अरे आजच्या ह्या काळामध्ये 21व्या शतकामध्ये यार माझ्यासाठी इथं 10 वेटर मी गोळा करू शकतो एका टायमाला इकडे म्हणल्यावर. ही ताकद माझ्या बाबासाहेबांनी दिली आणि त्या बापाचं नाव घ्यायला आपण लाजतो सरळ सरळ. आणि आजची सुद्धा परिस्थिती आहे. आज मला कितीतरी मुलींनी नंबर दिला, मी मुलींचा ग्रुप बनवला एक. मुली जॉबवर असल्या ना त्यांना जयभीम घातलं ना ते जयभीमच घालत नाही. सत्य परिस्थिती दादा ही आजकालची. आणि नाही जयभीम जग आहे घालत. ना का नाही खूप जयभीम घालत? का नाही जयभीम घालत? अरे मी कामावर आहे, मी जयभीम घातलं आणि त्याला माझी जात कामावर कळली आहे. तर मला काढून टाकल्यावर मग काय करायचं? हो हो ते तर आहेच हा? 100%. अरे तुम्ही लाजताय चालू म्हणून तो चालू माणूस परिस्थिती. फायदा घेतोय. अरे तुम्ही जर छाती ठोकून सांगितलं अरे हाय जयभीम काय उखडणार आहे उखाड, आणि जर तरी तुम्हाला कामावरनं काढलं त्याची कंपनी बंद करून टाकू आपण कायमचीच. अरे 100%. अरे दादा एवढा तरी संघर्ष मी करू शकतो की माझ्या बापाच्या जयभीम म्हणण्याला जर कोणी विरोध केला की त्याच्या आईला घरदार अक्क नाही नाही काय बोलतात फोडू शकतो, एवढी ताकद आहे भाऊ आपल्या. हो पण तेवढी तरी आपल्यामध्ये तेवढी तरी ऊर्जा जागृत झाली पाहिजे की भाऊ एखादा जयभीम घालतोय आपण जयभीम घातलं पाहिजे. मग ती जागा काय आहे कुठे आहे ते विचार नाही केला पाहिजे. अरे मी सुद्धा मी 5 स्टार 3 स्टार ठिकाणी जातो आणि तिथं जय भीम घालतो, लोक माझ्या तोंडाकडे बघतात, मी त्यांना नाही बोलतो जय भीम. जय भीम. 100%. काय प्रॉब्लेम आहे त्याला भाऊ? मी खातो माझ्या बाबासाहेबाचं, मी माझ्या घरचं खातो आणि मला जय भीम बोलायला काय प्रॉब्लेम आहे बाबा? मी माझं सगळं त्यांच्यामुळेच आहे बाबा, माझं तरी आहे बाबा, बाकीचे कुणाचं असू नसू माझं सगळं त्यांचंच आहे. 100%. अरे बाबा त्या बाबासाहेबांमुळे माझं अस्तित्व आहे. आज त्या बाबासाहेबांच्या नावावर मला 1 लाख लोकांनी फॉलो केले. माझं काही नाही त्याच्यामध्ये असं. माझ्या बापाची देण आहे, माझ्या बाबासाहेबाची देण आहे, माझ्या बाबासाहेबाला मानणारा समाज आहे, त्या समाजाने मला फॉलो केले. आज जितने भी चाहने वाले लोग हैं सब मेरे बाबा साहब के लोग हैं. उन्होंने मुझे लाखों से ऐसा प्यार दिया है, लाखों लोगों का. आज माझ्या एका शब्दावर हजार लोक येतात. हे कुणाची देण आहे बाबा? बाबासाहेबाची देण आहे. माझं काय असं याच्यामध्ये? अरे मला जर असं मी जय भीम म्हणायचं सोडून दिलं तर भाऊ मला कुत्रं ओळखणार नाही कोण, म्हणतील की कोण आहे हा. पण जिथं मी जय भीम बोलेल ना तिथं भाई लाख लोक येतील माझ्यासाठी. ही ताकद आहे माझ्या बाबासाहेबांची, ही ताकद आहे, बाकी कुठल्या समाजात नाहीये. ही ताकद फक्त बाबासाहेबात आहे. तू UP मध्ये जा जय भीम बोल 1000 लोक येतील, तू बिहार मध्ये जा जय भीम बोल 1000 लोक येतील, तू उत्तर प्रदेश काय उडीसा मध्ये जा जय भीम बोल. म्हणजे विचार कर भाऊ, एका राज्यामध्ये नाही चालत तुमचं जय भीमचा नारा, बाई अख्ख्या राज्यामध्ये चालतो. 100%. पण तुम्ही महाराष्ट्र सोडला नाही कधी. मी तर म्हणतोय माझ्या संघ या तुम्ही, मी तुम्हाला महाराष्ट्र सोडून UPत घेऊन जायला तयार आहे, बिहारमध्ये जायला तयार आहे, उडीसामध्ये. मला पोरं पाहिजे ना अशी, मला माझे भाऊ पाहिजे ना असे. अरे तुमचा खर्च मी करतो, माझ्यासोबत फिरा, फक्त फिरा, बघा तिकडचं वातावरण काय आहे, बाबासाहेबांवर किती प्रेम आहे लोकांचं. 100%. माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही लोकांनी सोबत या, फक्त तुम्हाला मी तिकडे घेऊन जातो काय. तुमचे नातेवाईक नाही कोण UP मध्ये, किंवा माझे नातेवाईक नाही कोण UP मध्ये की भाई तुझ्यासाठी तिथं राहायची सोय करतील, खायची सोय करतील. पण भाई बाबासाहेबाला मानणारा वर्ग तिथं आहे. जो लोग बाबा साहब को मानते हैं भाई, वो बहुत सारे लोग हैं. UP, बिहार, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा. अरे भाऊ मला तेलंगणामध्ये म्हणजे हैदराबाद मध्ये मला बोलवतात ते, पण मला नाही वेळ तिकडे जायला. मला कर्नाटक मध्ये बोलवलंय, तिकडचे मला मंडळी म्हणते की दादा तुम्ही येऊन जावा. मी कसं जाऊ तिकडं? माझ्याकडं इथं प्रॉब्लेम माझा आहे की माझे लोक महाराष्ट्रातले माझ्या सोबत नाहीये, आणि बाहेरचे मला हसलं येतं की कर्नाटकचे लोक, UPचे लोक, राजस्थानचे लोक माझ्या सोबत आहेत. म्हणजे जो चाहिए महाराष्ट्र जी भूमी आहे, जी आपली प्रेरणादायी भूमी आहे, तिथनच आपल्याला लोकांचा सपोर्ट नाहीये. आणि बाकीच्या इतर राज्यामधले लोक आपल्या संग यायला मरायला लागल्यात. त्यांचा कुठेतरी जीव तळमळतो आपल्या गोष्टी बघून. त्यांचं म्हणणं असं की आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहे. आणि आपल्या लोकांना राव एवढं कळत नाही की राव आपल्या समाजातला एक तरुण काहीतरी करतोय, त्या तरुणासोबत थांबलं पाहिजे ना आपण. तर थांबायला तयार नाही राव लोक. पळकुटे लोक आहेत राव आपली. काय म्हणायचं सांग अशा लोकांना, अशा समाजातल्या लोकांना काय म्हणायचं? अरे जे लोक साथ देऊ शकत नाहीत आपल्याला राव, लढतोय तर आपणच लढतोय तर मीच लढतोय.
तुम्हाला काय म्हणलो का मी भाऊ की बाबा तुम्ही माझ्या संग लढा, तुमच्या घरचे तुम्हाला बोलतील की काय करू नको? अरे भाऊ मी करतोय ना बाबांनो, मला फक्त सपोर्ट द्या ना, तुम्ही लोकांनी सपोर्ट द्या, फक्त एक ताकदीने संघ राहावं माझ्या. फक्त मला बाकी तुमच्याकडनं काय पाहिजे की बाबा, मला फक्त असं पाहिजे की बाबा हा जिवंत आहेत माझ्या समाजातले लोक, मेलेली नाहीयेत. बरोबर आहे. सोबत ऍटलिस्ट साथ दिली पाहिजे. अरे भाऊ लढत नसेल लढू नका तुम्ही, फक्त असं पाठीमागं तर थांबा की बाबा हा आम्ही, तू लढ दादा, आम्ही आई पाठीमागं तरी थांबलोय भक्कम, काहीतरी काय जरी झालं दादा आम्ही आई सोबत, एवढं तरी. अरे मी सोबत आई म्हणणारी तर लोक पाहिजे फक्त. तेच ना. हा? तेवढी सुद्धा, अरे ती सुद्धा लोक नाही भेटत आहे आपल्याला की भाऊ हा आम्ही आई सोबत. उलट मला यूपी बिहारची लोक भेटतात राव की भैया आप लढो, हम आपके साथ है, आप भैया यहाँ पर आ जाओ, यूपी 27 में आओ, यूपी 71 में आओ, यूपी 1 में आओ, यूपी 2 में आओ. मला तर कळत पण नाही कधी कधी. अरे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मी महाराष्ट्रातला असून महाराष्ट्रातली लोक कमी आणि बाहेरच्या राज्यातली लोक जास्त बोलवतात, म्हणजे यार किती मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. म्हणजे माझ्यासाठी तर आहे बाबा की महाराष्ट्रातल्या लोकांना आपली किंमत नाहीये. साधी सिंपल गोष्ट आहे. हा असंच म्हणावं लागेल. कारण की हे आता काय बोलणार आपण ज्या असं महाराष्ट्रात माझा जन्म झाला त्या महाराष्ट्रातल्या लोकांना माझी कदर नाहीये. ती लोक थांबत नाही माझ्यासोबत. ज्या लोकांना माझी भाषा बी समजत नसेल ती लोक माझ्यासोबत आहेत. सोबत. दादा जय भीम. जय भीम जय भीम. दादा कुठून तुम्ही? पुण्यातून आहे, दीपकचा भाव आहे. अरे दादा जय भीम जय भीम. काय म्हणताय, कसे आहेत आपले दीपक दादा, कसे आहेत? बरं येतं बघा. आहे का तब्येत व्यवस्थित आहे त्यांची? हो व्यवस्थित आहे आता. अरे मी त्यांना फोन केला होता पण माझा जरा कामामुळे मी फोन कट झाला तो. अच्छा. काळजी घ्यायला हवा त्यांना सांगा, काळजी घे म्हणा बाबा, वातावरण लय खराब आहे एकतर. खूप खूप बेकार कंडिशन आहे सध्या वातावरण. हा वातावरण डेंजर आहे. अभि कुमार गायब झाला. काय म्हणता दादा मग दुसरं? बाकी काय नाही दादा, हेच आपलं थोडं नाही, मला message मला केलं, मला बोलत चांगली, जेवढी चांगली लोक भेटतील तेवढ्या चांगल्या पद्धतीने आपण काम करू शकतो. काम करण्यासाठी लोक पण तेवढी चांगली पाहिजे. कारण की दादा आहे ना, मला एकट्याला सगळ्या गोष्टी करायला नाही ना रे टायमिंग. आता मला सांग, एखादा ग्रुप आहे, व्हॉट्सअपचा ग्रुप आहे पकड, आता त्या ग्रुप मध्ये मी एकटाच कसं काय बघू शकतो राव? मला मी व्हॉट्सअप बघणार, मी इन्स्टा बघणार, युट्यूब बघणार, तर सोशल मीडिया सोडून बाकीचे बी मला ग्राउंड लेवलची बी कामं करायच्यात. तर बाकीच्या ठिकाणी बाबा मला लोक पाहिजे ना तिथं की कामं करणारी. 100% काय म्हणता दादा? दादा? कोणी असं नसेल, मी आहे बघ, तुझ्या सोबत मी राहतो 100%. छोट्या छोट्या कामाला तरी मी आहेच. माझ्याकडनं जी जबाबदारी, सगळ्या लोकांनी कामं केली तर काय म्हणता शिंदे साहेब, बरोबर आहे का? ओ भालेराव साहेब बरोबर बोलतोय का मी? बरोबर आहे ना तुमचं. तर मी लाईव्ह दिसला म्हणून मी पटकन आलोय मी. नाही काही हरकत नाही, आले तुमचं नक्कीच अभिनंदन. पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की सोबत या सगळ्यांनी, कुठे तर सोबत आलं तरच आपली ताकद वाढणार आहे. समाजाला सगळ्यांची गरज आहे, माझ्या एकट्याचीच गरज नाही, तुमच्या सगळ्यांची गरज आहे. तुम्ही सगळ्यांनी ताकदीने आलं पाहिजे ना समाजासाठी. सर्वांनी आता एकजुटीने तर प्रयत्न केले पाहिजेत ना. आता सर्वांनी प्रयत्न म्हणजे दादांनो गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याकडं आपलं संघटन फक्त पैशामुळेच पाठीमागं आहे. आपल्याला राव मी काय म्हणतो, लाख रुपये न देणारे पण आपल्याला 10 रुपये देणारे तरी लोक गोळा करा. ते तर आहेच हो. थोडस कसं आहे, थोडंफार आता होत हळूहळू सगळ्या गोष्टी. आता सगळेच तर वन टाइम तर नाही होऊ शकत ना. बघा सगळ्यांनी जर सोबत आलो तर आपण कुछ भी कर सकते भाई, कुछ भी कर सकते. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की रहोगे एक साथ तो भाई इंसान क्या चीज है, आप आसमान भी नीचे ला सकते. ते तर आहेच, बरोबर आहे. आणि माझं फक्त एवढंच म्हणणं आहे राव की मी जे करतोय माझ्या सोबत थांबा राव. जर तुम्हाला वाटतं की भाऊ मी हे करू शकत नाही, बाबा फक्त मी हाय म्हणायला तर सोबत राहावा, बाकीचं करतो मला काय करायचं ते. मी सगळ्या गोष्टीसाठी मी एकटाच आहे समर्थ. मला असे लोक पाहिजे की बाबा आम्ही सोबत तरी आहे, फक्त नावाला का असं, नावाला तरी राहावा बाबांनो. बाकीचं लढायला मी एकटाच लढतो. असं बी काय बाबासाहेब काय अख्खी फौज घेऊन नव्हते लढत, एकटेच लढत होते. शेवटी मी त्यांनाच आदर्श मानतो. मी काय म्हणत नाही कुणाला की भाऊ तुम्ही या लढा, तुम्ही तुमचं आयुष्य धोक्यात टाका, नका टाकू बाबांनो. तुमचं आयुष्य लय इम्पॉर्टंट आहे तुमच्या घरच्यांसाठी, पण माझं आयुष्य इम्पॉर्टंट आहे बाबासाहेबासाठी. मी काय म्हणतात, मला एवढंच म्हणायचं की भाऊ जन्माला जरी आलोय त्यावेळेस बाबासाहेब समजत नव्हते,
पण आज बाबासाहेब समजतात तर नक्कीच बाबासाहेबांसाठी जे पण करता येईल ते करायचा प्रयत्न मी करतोय. फक्त मला अशी लोक पाहिजे की जे बाबासाहेबांसाठी खरंच तळमळीने येतील पुढे राहू समाजामध्ये. नुसतं फक्त जय भीम घालणार, काय काय असेल संघटनेचं काम असेल काय असेल तर दादा काय माझ्याकडनं होत नाही तुमचं तुम्ही बघा, अशी लोक नकोय दादा आपल्याला. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे, 100% बरोबर अरे आहे. नुसतं नावाला काय करायचंय? भालेराव साहेब बरोबर बोलतोय का? बरोबर आहे ना. तळमळ पाहिजे ना, त्याविषयी जरा थोडीशी आपलं म्हणजे नाही का अहो तळमळ असणं नुसतं गरजेचं नुसतं आहे थोडंफार जयंतीला तरी. राव तुम्ही जयंतीलाच नुसतं एकत्र येता, नुसतं जयंतीला जाऊन लोकांना म्हणता की भाऊ द्या पैसे जयंतीलाच फक्त. अरे जयंतीला नाही भाई, दर महिन्याला आलं पाहिजे ते. कारण की जयंती एकदा येते पण भाऊ समाज रोज आहे. समाज रोज मरतोय, रोज मार खातोय, रोज बलात्कार होतोय समाजावर. हा रोज समाजासाठी काही ना काही गोष्टी होत्या. ते नुसतं तुम्ही बघायची भूमिका अशी घरातनं घेतोय. हा कुठं कांड झालं, हा फक्त एवढंच, नुसतं कांड झालं एवढंच. माझं हेच म्हणणं आहे की माझ्या भावांनो फक्त बघायची भूमिका घेऊ नका. त्या 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 टीव्हीच्या चॅनलवर तुम्ही पण दिसा, त्या टीव्ही मध्ये तुम्ही पण दिसले पाहिजे. रोज एका पत्रकाराला तोंड देताना, रोज एकाला भांडताना तुम्ही पण दिसले पाहिजे. अरे दलित म्हणून नाही भाऊ, बुद्धिस्ट म्हणून भांडलं पाहिजे. मी एका गोष्टीवर तुम्हाला ठाम आहे आता, दलितावर अन्याय झाला. दलित, अरे कशाचा दलित? आम्ही दलित नाही बाबा, आम्ही बुद्धिस्ट आहे. असं दाखव बुद्धिस्टवर अन्याय झाला बा, घरबार जाळू त्याचं तिथं जाऊन. बरोबर आहे का दादा? बरोबर आहे. हा? बरोबर आहे. अरे 100%. तिथं दलितावर झालं म्हणले की मी टेन्शन मध्ये, तर दलित आहे कोण आता? आपण दलित तर राहिलो नाही, आपण बुद्धिस्ट आहे. आपला समाज ऑलरेडी वेगळा आहे, विभक्त आहे आपण सगळ्या समाजापासून. दलितावर झाला तिथं टाका ना, दलित सांबारावर अत्याचार झाला, दलित मातंगावर अत्याचार झाला, ते दलित आहेत बाबा. आम्ही नाही दलित, आम्ही बुद्धिस्ट आहे, प्युअर बुद्धिस्ट आहे आम्ही. आमचं लग्न सुद्धा बुद्धिस्ट पद्धतीने होतं, मेलं तरी अंत्यविधी सुद्धा बुद्धिस्ट पद्धतीने होती. बरोबर आहे का चुकीचं बोलतोय मी? बरोबर आहे, बरोबर आहे. मग आता आपला काय संबंध आहे बाबा? मार खाल्ला दलितांनी खाल्ला. अरे दलितामध्ये सांग, जात सांग त्याची, कोण आहे? वडारे, दलित वडारे, दलित मांग आहे, दलित सांबार आहे, दलित भंगी आहे, दलित कोण आहे सांग तिथं. तिथं सांग बाबा दलित कोण आहे. बरोबर आहे. आम्हाला बी कळू दे की बाबा आमचा कुठल्या दलित बांधवांनी मार खाल्ला, कुणाला मंदिरात येऊ नाही दिलं, कुणावर अत्याचार झाला, आम्हाला बी कळू दे. दलित म्हणजे कोण आहे? उठलं सुटलं निळा झेंडा, अरे दलित. अरे कशाचा निळा झेंडा? म्हणजे बुद्धिस्ट आहे बाबा, आम्ही ऑलरेडी बुद्धिस्ट आहे. आम्हाला 1956 बाबासाहेबांनी बुद्धिस्ट धम्म देऊन संपून टाकले आमचा विषय. आमचं लग्न सुद्धा होत नाही बाबा तुमच्या पद्धतीमध्ये. आमचं लग्न सुद्धा वंदन घेतल्याशिवाय होत नाही. आम्ही मेलो तरी वंदन घेतल्याशिवाय आमची अंत्ययात्रा उठत नाही बाबा. आमचं परिवर्तन झालंय, ज्यांचं परिवर्तन नाही झालं त्या लोकांनी, त्या कट्टरपंथी लोकांनी तिथं जावं, त्या लोकांनी बघावं. आणि मी एक सांगतो, जिथं माझ्या जातीचा, माझ्या धर्माचा, माझ्या जातचा सोडा पण माझ्या धर्माचा जिथं जिथं प्रश्न आहे तिथं नक्की आम्ही आवाज उचलणार. आर्यन, मला असं वाटतं दादा काही गोष्टी मला सोशल मीडियावर सांगायची गरज नाहीये. आणि माझं क्वालिफिकेशन काय ते चांगलं झालंच असेल, त्याच्याशिवाय मी एवढं बोलत नाही दादा. त्याच्यामुळे ठीक आहे, एवढं काही गरज नाही मला सांगायची की मी किती शिकलोय, काय शिकलोय. कारण की काय मला त्या गोष्टीची एवढं हे नाहीये भाऊ. काही काही अडाणी लोक सुद्धा माझ्यापेक्षा जास्त आहेत चांगली. कारण काय माहिती का, त्यांना बाबासाहेब माहिती. ज्या लोकांना बाबासाहेब माहिती त्याच्या शिक्षणाशी मला काही घेणं देणं नाही बाबा. हे शिकलेली माणसं इथं माती खात्यात, सकाळी उठलं की गणपतीच्या मंदिरात जाते. आणि काही शिक्षणाचा फायदा आहे त्याच्या. इंजिनियर आहे आणि कुठं जाते? मंदिरामध्ये जाते. का तर का घंटा वाजवायचा आहे त्याला. अरे मग काय फायदा आहे तुझ्या शिक्षणाचा? अशा शिक्षणाला मी म्हणतो की काय फायदा नाही बाबा अशा शिक्षणाचा. ज्या शिक्षणातनं तुला समाजाची दशा, बाबासाहेबांनी सांगितलेली दिशा तुला कळली नाही, त्या शिक्षण घेऊन काय फायदा आहे? घंटाचं वाजवायचं आहे तर भाऊ तो अडाणी माणूस परवडला. तो बिचारा न शिकलेला माणूस जाऊन घंटा वाजवतो आणि शिकलेला माणूस पण जाऊन जर घंटा वाजवत असेल तर बाबा फरक काय दोघांमध्ये? माझ्या समाजातल्या लोकांसाठी मी बोलतोय, बाकीच्या इतर समाजातल्या लोकांनी घेऊ नका. नाहीतर काय घंटा मारणारी सगळीच नाहीतर त्या घंट्याच्या नादात लोक मला म्हणतील यार तू असं बोललाच कसा. अरे बाबा माझ्या समाजासाठी बोलतोय बाबा. आमचे लोक जर घंटा मारायला लागली तर कसं व्हायचं? परिवर्तन नाही घडणार ना समाजामध्ये. भालेराव दादा चला, बोलतो तुम्हाला नंतर. ओके ओके, थँक्यू. जय भीम दादा. जय भीम, जय भीम. बघा भावांनो, मला घंटा वाजवणारी गँग नाही पाहिजे. आता सांगतो मी त्या घंट्याच्या बिंट्याच्या नादी लागत नाही. हा नाही, जे आहे ते खरं. आपण कशाला खोटं सांगायचं? हे बघा, मी नास्तिक आहे. आपण छाती ठोकून सांगतो की बाबा मी नास्तिक आहे आणि मी कोणत्या देवा धर्माला मी मानत नाही. हा राहिली गोष्ट
मी कोणत्या धर्माला आणि कोणत्या देवाला शिवाय घालत नाही. मी असं नास्तिक आहे. म्हणजे जर लोक म्हणत असतील की बाबा तुमची लोक, तुमच्या लोकांवर नको जाऊ भाऊ. मी माझ्याबद्दल बोलतोय, फक्त माझ्याबद्दलच सांगतोय मी. ना मी कोणत्या देवाला शिव्या देतो, ना कोणत्या धर्माला मी वाईट बोलतो. हा, धर्माबद्दल नक्की चुकीच्या गोष्टी मी विचारत असतो. कारण की कसं आहे, तेवढं तरी नॉलेज तुम्हाला सगळ्यांना पाहिजे की बाबा एखाद्या चुकीच्या गोष्टीवर आवाज उचलणं पण गरजेचं आहे. आणि काय होतं, गरजेचं आहे, 100%. ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्या गोष्टीवर बोललं पाहिजे. मग तो धर्म असू, जात असू या माणूस असू, त्याच्यावर बोललं पाहिजे ना आपण. फक्त असंच नाहीये की बाबा चुकीचं बोलायचं. एखादा म्हणतोय माझं मार घंटा, मग तू पण मारला घंटा, असं नाही केलं पाहिजे बाबा. ते आपल्याला जमत नाही, जे जमत नाही. हा, जोपर्यंत समजत नव्हतं तोपर्यंत लय लोकांनी घंटे वाजवले असतील आजपर्यंत. पण मला हे कळतं, माझ्या समाजातल्या लोकांनी तर घंटा वाजवू नये. कारण की तुम्हाला बाबासाहेबांनी बुद्ध धम्म दिलाय, आणि बुद्ध धम्म दिल्यानंतर ना बुद्ध धम्मामध्ये कुठंच अशा गोष्टी नाहीयेत. तुम्ही पाखंडवाद सोडावा माझ्या समाजातल्या लोकांनी. आणि माझ्या समाजातली जी औलादी घरामध्ये काय म्हणजे हॉलमध्ये बाबासाहेब लावतात आणि नाही का, हॉल सोडून लगेच किचन मध्ये देवावर बसवतात ना, त्या औलादींनी ती देवावर आहे ना पाण्यामध्ये सोडलं पाहिजे. कारण की तुम्ही दोन बापाची औलादी नाही, एकाच बापाची औलादी आहेत. त्या बापाचं नाव बाबासाहेब आंबेडकर आहे. छाती ठोकून जसं सांगता की माझा बाप बाबासाहेब आहे, तर बाबासाहेबच राहू द्या. ते घरामधला देवारा काढून पाण्यामधला सोडून द्या. कारण की मी अशा लय औलादी बघितल्यात जे म्हणतात आम्ही जयभीमवाले आहेत, आणि घरामध्ये गेलं की हळूच हॉलमध्ये गेलं की भाई असं बाबासाहेब गौतम बुद्ध दिसतात, आणि किचन मध्ये सहज पाणी बिनी किंवा कशाला टाइमपास म्हणून गेलं की दिसतंय हळूच काहीतरी खाली. हा, अरे 100%, एवढा 100%. छपरीपणा नका करू ना ते दादांनो. त्याला म्हणते दोन बापाच्या औलादी, एका बापाच्याच बना. एक तर प्युअर देव भक्त बना, काही फरक पडणार नाही. तुम्ही धर्म सोडल्याने किंवा तुम्ही जात बदलल्याने काही फरक पडणार नाही. एक तर तुम्ही बाबासाहेबाला प्युअरपणे एक्सेप्ट करा, ज्या बाबासाहेबांनी पूर्ण देव धर्म सोडून दिले होते. नाही तर तुम्ही पूर्णपणे देव धर्म एक्सेप्ट करा आणि दलित बना. तुम्हाला फटके बसले की सांगायचं दलिताला मारलं. आता परवाचीच एक गोष्ट आहे, मला एकाने सांगितलं की दादा आमच्यावर असा अत्याचार झाला. मी त्याला विचारलं बाबा पहिलं तू मला तुझी हिस्ट्री सांग, समाजामध्ये आहेत का तुम्ही? तो म्हणला दादा आम्ही आहे ना कधीच समाजामध्ये नाही. मी बोललो मला कशाला फोन केला, तू समाजातच नाही तर. 100%. जर तू इन्क्लूडच नाही रे, तू जर, मी त्याला विचारलं 30 वर्ष झालं म्हणे की आम्ही समाजामध्ये नाही. मी बोललो समाजात 30 वर्ष झालं नाही तर एक काम कर ना, बोललो ज्या देवाच्या ज्या माणसांच्या ज्या समाजामध्ये तुम्ही होते तिथं हेल्प माग ना, माझ्यापाशी कशाला माग. बरोबर आहे, बरोबर. माझा तुझा संबंध नाही बोललो भाऊ. मी समाजाचा आहे बोललो. मी माझ्या जातीच्या माझ्या धर्मातल्या लोकांसाठी बोललो. मी इथं माझ्या समाजाची कामं करतो बोललो. एक दिवस तू जय भीम बोलणार आणि दुसऱ्या दिवशी म्हणणार की भाऊ मी समाजाचा आहे, माझ्यावर असं. अरे जा तिथं, तू मार खाल्ला तरी येत नसतो मी. तुला पार तिथं सोलून मी खरं सांगतो, या कद्याला पार सोलून जरी काढला ना तरी मी बोलत नसतो त्याच्याविषयी. आत्ताचीच एक गोष्ट आहे, आपल्या एका दलिताला पार उघडा नागडा करून मारला. मला काय करायचं? तो काय आमच्या समाजाचा आहे की त्याला भाऊ मी बोलायला? तू बाबासाहेबांना मानत नाही आणि तुला नुसतं दलित म्हणलं, मार खाल्ला आणि तुला बाबासाहेबाची आठवण आली. अशा लोकांसाठी काही आवाज उचलत नसतो मी सरळ सांगतो सोशल मीडियावर सगळ्याला. दादा जय भीम दादा. त्यांच्या वेळ आल्या होत्या असा विषय होता दादा जय भीम दादा. त्यांच्यावर जर वाईट वेळ आली तर त्यांना बाबासाहेब आठवतात. अरे दादांचं नाव काय? दादा जय भीम बोललो. जय भीम. आकाश दादा बोला दादा, काय म्हणता? तुमचा व्हिडिओ दिसत नाही. अभिषेक कापरे, आशिष कापरे. हा सॉरी आशिष कापरे. दादा बोला ना, काय म्हणता? तुमचा व्हिडिओ दिसत नाही हो. अहो जाऊ द्या, कुठे व्हिडिओ मध्ये बघता, इथं आवाज महत्वाचा आहे. आवाज पोचला पाहिजे घराघरात, तो पोचतोय ते महत्वाचं आहे. बोला ना. नाही, दादा मी हैदराबादून बोलतोय. हैदराबाद, क्या बात आहे, बोला. हा, मी 2 दिवसा पहिला तुम्हाला मी मेसेज टाकलं होतं. आप हिंदी में भी बात कर सकते हो, मैं हिंदी बोल सकता हूँ यार, इतना तो ठीक ठाक बोल लेता हूँ. या इंग्लिश बोल सकते हो आप, नो इशू. मैं हैदराबाद में रह के मेरे को मराठी सीखा नहीं ज्यादा. अरे आप मराठी सीख गए, वो बात बहुत अच्छी है कि आप मतलब आप तेलंगाना राज्य है ना, तेलंगाना में आता है ना हैदराबाद. महार तेलंगाना मध्ये. हा महार, सगळेच महार होतो आपण. आता बुद्धिस्ट आहोत आपण, महार होतो. मी पण महार होतो. We are Buddhist. फर्स्ट टाइम मी आता तुम्हाला बोललो मी. I think we are Buddhist. We are all Buddhist. Mahar community is all Buddhist. I think. होय. हाँ बोलिए ना. और क्या बोलते? मराठी बोलता तुम्ही का हिंदी बोलता? हिंदी बोलता का मराठी बोलता? नहीं, मैं हैदराबाद में जहाँ रहता हूँ ना, वहाँ पर कम्युनिटी ज्यादा नहीं है अपनी, तो ना जरा तो मुझे क्या करना है था कि
वहां पर सुनिए ना, वहां पर हमारी कम्युनिटी है, लेकिन वो दब के है, मुझे पता है। अभी मेरे पास वहां के ग्रुप से तेलंगाना के, आपको मैं ऐड अच्छा। कर देता हूँ, एक नंबर देता हूँ, आप मुझे आपका व्हाट्सअप नंबर बाद में शेयर कर कीजिए। वहां पर हमारा ग्रुप है तेलंगाना में, और वहां पर एक एमएनएस पार्टी भी है, आपको पता होगा। तो मैं आपको मैं पर्सनल मैसेज भी कर रहा हूँ, पर आपका रिप्लाई नहीं आया, तो मैं इससे अभी वीडियो कॉल में नहीं नहीं नहीं, कोई बात रिक्वेस्ट नहीं, कर। अच्छी, अरे अच्छा हो गया आप आ गए, तो आपसे मुझे मेरी मुलाकात हुई, और लोगों की भी, लोग भी देख रहे हैं आपको, कि हैदराबाद के भी लोग देख रहे हैं और महाराष्ट्र के भी लोग आपको देख रहे हैं, तो अच्छी बात है ना। लोगों को ये तो दिख रहा है कि भाई महाराष्ट्र के लोग सोए हुए हैं, हैदराबाद के लोग जागे हुए हैं, वो नींद से उठ गए, हाँ हाँ, ठीक और लोगों को है। उठाने के काम करना है आपको, हम लोगों को यही काम करना है। और वहां पर मैं एक बात, मतलब वहां के मुझे लोगों ने बताया कि वहां पर जो एक कम्युनिटी है, मैं उसका नाम नहीं लूंगा अभी, वो कम्युनिटी हम लोगों के हाँ ऊपर हाँ। प्रेशराइज करती है वहां पर, मतलब वहां पर हम लोगों को दबाने का काम करती है वहां पर, तेलंगाना में, हैदराबाद में। ऍक्च्युली क्या हुआ पता है की ना, मेरे पिताजी मम्मी पप्पा आहे ना, ते काय केलं माहिती का, बारक्यापासून मला सांगितले नव्हते की आपण महाराज आहोत. हाँ हाँ हाँ, नंतर मी कसं झालं माहिती का, माझा भाऊ कोल्हापूरमध्ये असतोय, बर, त्यांना सांगितलं आपण असं महार आहे, आपण असा तो आहे म्हणून. नंतर मी आपला आंबेडकरचं ते समजा वाचलंय, समजा केलं, बुद्धिस्टचा समजा वाचलंय, मग नंतर मला असं वाटलं की आपण बी क्रांतिकारी करू. हाँ मग असं मला कोणी तर कोणी कम्युनिटीचा पाहिजे ना आपल्या ग्रुपमध्ये, ऐसा काय तर वो तो जैसा कि मी तुम्हाला, कम्युनिटी में आएंगे तो अपने को एक ताकत के स्ट्रेंथ मिलेगा. यस यस यस, देखो ना, आपके डैडी ने आपको बताया नहीं कि हम हमार कम्युनिटी से है या हम बुद्धिस्ट है, आपके डैडी ने बताया नहीं, क्यों नहीं बताया होगा? क्योंकि वहां पर उतना कास्टिज्म या वहां पर उतना कास्ट का सिस्टम चलता होगा वहां पर, हाँ हाँ हाँ. तो लोग डरते हैं कि भाई हमारे बच्चों को कुछ नहीं होना चाहिए, हम्म. ये चीजें होती है। और हम लोगों को ये नहीं करना है, हम लोगों को हमारे जो बच्चे हैं उनको पूरा बताना है, प्योरली बताना है कि भाई हम लोग कौन है। हाँ जब हाँ हम लोग हमारे बच्चों को बताएंगे कि बाबा साहब कौन थे, वो महान व्यक्ति कौन था, तब हमारे बच्चे जान पाएंगे कि बाबा साहब कौन है और बाबा साहब ने हमारे लिए क्या किया। हाँ हाँ. और जो हम जो खाते हैं वो बाबा साहब की देन है, हमारे बच्चों को हम ये सिखाना चाहिए, हम लोगों को अभी से सिखाने की जरूरत है कि हम जो खाते हैं वो बाबा साहब की देन है, और बाबा साहब ने हम लोगों को इंसान बनाया। ये कपड़ा पहनने का जो राइट दिया ये बाबा साहब ने दिया। मंदिर में जाने का, आज हम मंदिर में जा सकते हैं, आज आप भी जा सकते हो, मैं भी जा सकता हूँ, लेकिन जाना तो नहीं है, मैं ये बोलूंगा, लेकिन जा सकते हैं, ये राइट भी हम लोगों को बाबा साहब ने दिया है। तो एक बात याद रखना मेरे भाई, मेरे बड़े भाई, कि बाबा साहब ने हाँ, जो चीजें दी है, वो हमारे छोटे, मतलब बच्चे को भी पता होनी चाहिए कि बाबा साहब ने हम लोगों के लिए किया क्या है। जब तक हम लोग बताएंगे नहीं बाबा साहब ने क्या किया है, तो हम लोगों को कभी नहीं पता चलेगा कि बाबा साहब क्या है। हाँ, वो भी है. हाँ अब जो आपने अभी नंबर डाला है, तो हाँ वो ग्रुप का नंबर है क्या? हाँ, ये व्हाट्सएप ग्रुप का नंबर है। ओके, ठीक है, मैं इसमें ना मैसेज डालूंगा. जी 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 नहीं यार, जी, जरूर जरूर जो आप। तेलंगाना में बोल रहे हो, वो एरिया कौन सा है? अभी इतना तो, अभी तेलंगाना बहुत बड़ा स्टेट है, वहां पर 10 जिले आते हैं वहां पर शायद, हाँ हाँ हाँ. तो अभी 10 के 10 लोग उसके अंदर ऐड है फिलहाल। तो आपको मिल जाएगा, वहां पर एक एमएनएस पार्टी भी है जो मुझे सपोर्ट कर रही है, वो बोल रही है कि आप वहां पर आइए, तेलंगाना मतलब हैदराबाद में आइए, नहीं, आने के बाद मेरा आपका भी। हाँ मेरा एक मोटिव है कि ना, मेरा एक रिक्वेस्ट है कि यहाँ पर ना, मैं एरिया में रहता हूँ, आपको पता होगा राजा सिंह जो होता है ना, हाँ आपको पता है ना राजा सिंह कौन है? हाँ, वो कोई है, पॉलिटिकल पार्टी वाला है कोई, तो वो हिंदूवादी कोई तो है। एमएलए हाँ बीजेपी. तो हाँ हमारे हाँ एरिया में हाँ अच्छा रहा, तो मुझे भी ना मेरे एरिया में भीम का जो जयंती बनाना है बड़ा सा. हाँ, फिर कोई क्यों वो मना नहीं देता है क्या? नहीं नहीं, बनाने नहीं देता है, पर कभी ऐसा कभी देखा नहीं मैंने मेरे एरिया में. और अब यहाँ तो पर हैदराबाद में होता है एक काम जयंती कीजिए ना सर, जयंती. सुनिए ना मैं क्या बोल रहा हूँ। अभी तो हमारा संगठन एक प्लेटफॉर्म पे आ जाएगा, मतलब एक ट्रेन की गाड़ी जो बोलती ना, हाँ इसके ऊपर प्लेटफॉर्म के ऊपर, वो अभी तक आई नहीं है हमारी। जब आएगी ना हमारी पटरी ट्रेन के ऊपर, तो क्या करेंगे हम लोग, मेरे पूरे संगठन को लेके मैं आ जाता हूँ ना वहां पर, आपके यहाँ पर, और हम ही मनाएंगे वहां पर बाबा साहब की जयंती, मैं खुद निकालूंगा। हाँ, वही पूछ रहा हूँ मुझे क्या करना था कि मैं अकेला हूँ, पर मैं इतना ताकत नहीं लगा सकता हूँ ना, तो अरे मुझे कुछ, एक कम्युनिटी चाहिए जो हाँ जयंती में तो, अच्छा सा निकालू. हाँ निकालेंगे निकालेंगे, हम आपको मदद करेंगे, हर एक चीज के लिए मदद करेंगे आपको। आपको पेमेंट का जरूरत पड़ेगा तो आप वो ऐसे बोल दीजिए, हम आपको फंडिंग करेंगे। आपको वहां पर लोगों की जरूरत होगी तो लोगों को हम लोग वहां पर आपको जुड़ेंगे, मतलब जुड़ाएंगे, जो भी हो सकेगा वो करेंगे, हम लोग करेंगे, हम लोग उसी लिए बैठे हैं यहाँ पर,
कि हमारा समाज को एक कट्टा लाने का ही काम हम लोगों को करना है। और वहां पर क्या थोड़ी ना, वहां पर हमारे बहुत सारी कम्युनिटी के लोग हैं वहां पर। लेकिन एक सुनिए, वहां पर क्या महार लोग ही नहीं मिलेगा आपको, वहां पर आपको एससी कैटेगरी के, एसटी हमारे आदिवासी लोग मिलेंगे, जो जेबीएम वाले ही है। एसटी रहेगा वो भी जेबीएम वाले, एससी वाले जेबीएम वाले, वहां पर ओबीसी वाले जेबीएम वाले। यहाँ के जैसा नहीं है, महाराष्ट्र में अलग सिस्टम है, यूपी बिहार में अलग सिस्टम है, तेलंगाना में अलग सिस्टम है। मैंने बहुत सारे सिस्टम का ये किया है, वहां पर मैंने स्टडी किया है, हर जगह पे अलग अलग सिस्टम है। ठीक है। और ना, और एक रिक्वेस्ट है। जी मैं चाहता हूँ कि ना तेलंगाना में जितने भी मतलब मैं वो ले सकता हूँ कि बाहर का एक क्रिकेट एसोसिएशन हो जाएगा ना, जैसा कि एक कोई कंपटीशन लगाया जाएगा, टूर्नामेंट। तो शायद उसके थ्रू एक एकता होने की कुछ तो एक लगाएंगे, ऐसा बोल रहा हाँ, तो आपको अभी महार जाति से नहीं आप कर सकते हो, बिकॉज उसका है ना 1956 में उसका दी एंड हुआ है महार का। आपको अभी बुद्धिस्ट करके कम्युनिटी बनानी पड़ेगी, वी आर हूँ। ओके, बुद्धिस्ट। सो आप कुछ कर सकते हो। महार तो ये जात थी हिंदू धर्म की एक, अभी वो तो ठीक है। धर्म में हाँ नहीं नहीं, हमको जो करना है वो अलग तरीके से करना पड़ेगा, करेंगे हम लोग साथ में आके जरूर करेंगे। और आपको जो भी जरूरत चाहिए होगी उस चीज पे हम काम करेंगे, टेंशन मत लीजिए आप। सब लोगों से मैं बात करूंगा, हमारे संगठन की जो बॉडी रहेगी उन लोगों से मैं बात करके आपको वहां पर जो भी चीजें चाहिए होगी वो प्रोवाइड करूंगा मैं आपको। ओके, ओके। मेरा एक है, दो रिक्वेस्ट था, एक जयंती का और जयंती का करेंगे। मतलब टूर्नामेंट। एक टूर्नामेंट का जो होता है एग्जांपल में, उसमें क्या होता है पता है कि अच्छे अच्छे बच्चे मिल जाएंगे, यूथ मिल जाएगी उसमें। हाँ, यूथ तो आपको सोशल मीडिया से भी मिल सकते हैं, अभी तो यूथ सोशल मीडिया ही ज्यादा यूज करती है। हाँ करती है ना, क्रिकेट के एसोसिएशन मतलब आप क्या कीजिए, सुनिए, फिजिकली अपने मैं साथ हो, वहां के जो सोशल मीडिया में। वहां के सुनिए वहां पे जो लोग रहते हैं तेलंगाना में, आप क्या कीजिए, मुझे आपका नंबर व्हाट्सअप कीजिए, उन लोगों के साथ मैं आपका कांटेक्ट कर देता हूँ। फिर वहां से हम लोग क्या करेंगे और लोगों तक पहुंचेंगे। और मैं ये कहना चाहता हूँ कि आप जहां पर रहते हो तेलंगाना में, हैदराबाद में, वहां की जितनी भी हमारी कम्युनिटी है उनके लिए एक छोटा सा प्रोग्राम अरेंज कीजिए, या कुछ तो अरेंज कीजिए, वहां पर वो आ जाएंगे, फिर आप लोग उनसे मिल सकते हो। ओके, ठीक है। ये आप जो आपने नंबर डाला है, ये आपका है? हाँ, ये संगठन का नंबर है, रहता है मेरे पास ही रहता है। नहीं, 762011। हाँ, 110098। ठीक है, मैं इस पे मैसेज करूंगा आपको। जी 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 जी, जरूर थैंक कीजिए, यू, कुछ थैंक रहे। यू। ओके, जय भीम बोलना है, नमो बुद्धाय बोलना है, ये दो चीजें हम लोगों अरे को जय भीम, सब जय लोग। भीम, जय भीम, हाँ नहीं, जय भीम के साथ नमो बुद्धाय भी बोलना है, बिकॉज कि उनके वजह से हम लोगों का वजूद है आज। हाँ हाँ, क्योंकि पहले ये तो हम लोग जय भीम जरूर। ही बोलते थे, लेकिन आप मुझे मेरे बहुत सारे यूपी के भाइयों ने बताया कि सर, जय भीम के साथ नमो बुद्धाय भी बोला करो, अच्छा लगता है। तो ठीक है, बोला हम लोग ये भी शुरुआत करेंगे, जय भीम के साथ नमो बुद्धाय भी बोलेंगे, कोई बात नहीं। ओके ओके। ठीक है, आपने देखा होगा मेरा डीपी, इसमें तो सिर्फ मैं ना ये साल बीमा कोरेगांव गया था फर्स्ट टाइम। ओके, मैं था वहां पर। हाँ, फर्स्ट टाइम गया था, बहुत एक्सपीरियंस हुआ। मेरे छोटे बच्चों को, वाइफ को लेके गया बहुत था। अच्छा लगा होगा आपको, बहुत जोश आया होगा अच्छा वहां पर। लगा। लाखों के साथ वो ऐसा एक्सपीरियंस कभी देखा नहीं था। अरे, आप महाराष्ट्र के हर एक जो होता है फंक्शन, वहां पर आया करो, आपको वहां पर उतना ही उत्साह मिलेगा। वहां पर हमारी जो कम्युनिटी है बहुत ताकत से है। ठीक है, ठीक है। अब मैं हाँ, ये बार ना, मैं दीक्षा को भी जाने का प्लान कर रहा हूँ। जी जी जी, आइए आइए, जरूर आइए, वहां पर भी हमारा संगठन है, और आई थिंक मैं भी आने वाला हूँ, मैं भी। ठीक है, जरूर जरूर। मैं आपको है तो ना मिल व्हाट्सएप पे पिंग आपको जी जी व्हाट्सएप जी पे जी जी, पिंग करूंगा अभी फिलहाल। मुलाकात होगी, मैं भी आऊंगा वहां पर दीक्षा भूमि, तो हम लोग मिलेंगे भी वहां पर। और मेरा स्टे रहेगा वहां पर, तो सीधा मेरे रूम पे आइए, मैं तो बोलूंगा। ठीक है, ठीक है। ओके, चलो भाई, जय भीम, नमो बुद्धाय। ठीक है, जब मैं अभी जस्ट पिंग कर रहा हूँ आपको, ठीक है। यस 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 यस। सभी को जय भीम, नमो बुद्धाय।